स्वाधार योजना 2025-26 तर नवीन विद्यार्थी म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थी फॉर्म कसा भरणार या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, फॉर्म भरायच्या अगोदर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा आपल्या ऑफिसकडून कन्फर्म करून घ्या की तुम्हाला फॉर्म भरता येतो का आणि फॉर्म भरायचा का। कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती बघणार आहे। परंतु हा जो व्हिडिओ असणार आहे हा तुमच्या मार्गदर्शनासाठी व्हिडिओ बनवतो आपण। यामध्ये तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर एकदा आपल्या ऑफिसकडून एकदा कन्फर्म करून घेणे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरणे। कारण की जी ही प्रोसेस आहे ही तुमच्या ऑफिसमधून होत आहे आणि तुमचे ऑफिसवाले कोणते ऑफिसवाले म्हणत आहे की फॉर्म भरा आणि कोणते ऑफिस सांगत आहे की सध्या फॉर्म भरू नका, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही फॉर्म भरा। त्यामुळे एकदा आपल्या ऑफिसशी संपर्क करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आपण जेवढी माहिती देतो ही साइटवर उपलब्ध होते, त्यानंतरच आपण जी माहिती आहे ही आपल्या चॅनलवर अपलोड करतो। तर अशा बद्दलची ही एक अपडेट होती स्टार्टिंगला आणि आता फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। 2025-26 साठी ज्याही विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी ऑनलाईन त्यांचा फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम जी साईट आपण बघत आहे व्हिडिओमध्ये त्या साईटवर तुम्हाला व्हिजिट करायची आहे। आता यामध्ये ऑप्शन मिळणार तुम्हाला दोन। एखाद्या विद्यार्थ्याने जर ऑलरेडी या साईटवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे ID आणि पासवर्ड असायलाच पाहिजे। जर नसेल तर तुम्ही इथून फॉरगेटचं ऑप्शन आहे, तुम्ही तुमचा ID फॉरगेट करून काढू शकता आणि त्यानंतर पासवर्डसुद्धा तुम्ही सेट करू शकता। समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल या साईटवर तर तुम्ही यावरती न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे रजिस्टर म्हणून। इथून तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचा ID आणि पासवर्ड एक नवीन तयार करणार आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करणार आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम करून घ्यावं लागेल आधार कार्ड लिंक। म्हणजे जे हे प्रोफाईल आपण क्रिएट करत आहे या प्रोफाईलला तुम्हाला सर्वात प्रथम पहिली स्टेप राहणार आधार कार्ड तुम्हाला लिंक करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या फॉर्ममध्ये फिलअप करणार आहे। तर सर्वात प्रथम आपण नवीन रजिस्ट्रेशनमध्ये ID क्रिएट करून घेऊ। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। यामध्ये तुम्हाला एक यूजर नेम क्रिएट करायचा आहे म्हणजे तयार करायचं आहे। यूजर नेममध्ये तुम्ही कोणतंही यूजर नेम तयार करू शकता, परंतु आम्ही तरी यूजर नेममध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यूज करतोय कारण की यूजर नेम लक्षात राहते। त्यामुळे एक पासवर्ड सेट करा, ईमेल ID टाका, पासवर्ड टाका, ईमेल ID वर OTP येणार, मोबाईल नंबरवर OTP येणार, तो OTP इथे इन्सर्ट करा, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा, सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड हा सेट होणार। ID सुद्धा तुम्ही क्रिएट केलेला आहे, पासवर्ड सुद्धा तुम्ही सेट केलेला आहे। त्यामुळे ID आणि पासवर्ड हा मोबाईलमध्ये नोटपॅड आहे त्यामध्ये सेव्ह करून ठेवा। कारण 4 वर्ष जोपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेणार तो ID आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। परत रिसेट करायचं काम पडायला नको। ID आणि पासवर्ड नोट करून ठेवा आणि आता करून घ्यायचं आपल्याला लॉग इन। ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहे, एक आहे सोशल जस्टिस आणि एक अदर बॅकवर्ड। तर पहिलं ऑप्शन SC साठी आहे, दुसरं ऑप्शन जे VJNT स्टुडंट आहे किंवा OBC स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आहे। तर पहिलं ऑप्शन जे आहे सोशल जस्टिस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल म्हणजे आपण त्या वेबसाईटवर डायरेक्टली व्हिजिट करणार आणि तिथून आपले प्रोफाईल रेडी करून आपला फॉर्मसुद्धा फिलअप करणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये हॉस्टेल ॲप्लिकेशन आणि स्वाधार, कारण की ही जी साईट आहे ही SC कॅन्डिडेट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे। तर आता आपल्याला भरायचा आहे फॉर्म, तर इथून आपल्याला प्रोसीड ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे तिथून फॉर्म भरणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण नवीन विद्यार्थ्यांचा फॉर्म भरत आहे, रिन्युअल विद्यार्थ्यांचा नाही। रिन्युअल जेही विद्यार्थी असेल ज्यांनी फर्स्ट इयरमधून सेकंडमधून थर्ड गेलेले आहे त्यांच्यासाठी आपण फ्रेश व्हिडिओ बनवण्यात येणार आहे ज्यामध्ये रिन्युअल विद्यार्थी फॉर्म कसा भरणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती असेल। तर आता नवीन विद्यार्थी आहे फर्स्ट इयरचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करा। तर बघू शकता इथे आपण सध्या न्यू क्लिक केलेला आहे कारण की आपण नवीन विद्यार्थ्याचा फॉर्म भरत आहे। रिन्युअल विद्यार्थ्यांचा फॉर्म हा नाही आहे। जेही विद्यार्थी रिन्युअल असेल त्यांच्यासाठी फ्रेश फॉर्म देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर उद्यापर्यंत तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। इथे बघू शकता आपण स्वाधारला क्लिक केलेला आहे। इथून तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। हे लक्षात असू द्या की तुमचा कोर्स आहे कोणता, प्रोफेशनल आहे, नॉन प्रोफेशनल आहे, हायर एज्युकेशन आहे आणि ITI वाले विद्यार्थी सुद्धा यासाठी फॉर्म फिलअप करू शकतात। तर तुम्ही इथून सर्वात प्रथम तुमचा जोही कोर्स असेल
प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल, हायर एज्युकेशन यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम. आणि आपलं एज्युकेशन कशामध्ये येते हे एकदा कन्फर्म करा आणि त्यानंतर इथे तुम्ही ते ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल नंबर, इथे तुम्हाला मॅरिड अनमॅरिडचं स्टेटस, त्यानंतर इथे वडिलाचे नाव, इथे आईचे नाव, अनाथ आहात का म्हणजे ऑर्फन आहात का असाल तर यस करा, अदरवाईज इथे नो करा. अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे ही इथे फिलअप करून घ्या. त्यानंतर तुमची कास्ट, जी तुमची कास्ट आहे ती टाका. त्यानंतर पोटजात, महार आहे, चांबार आहे, मांग आहे ती टाका. त्यानंतर इथे टाका तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून मिळालेली आहे, इथे तुमचे नाव, इथून कोणी दिलेली आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, या प्रकारे नमूद करा. कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे ती डेट इथे नमूद करा. आता तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कसा शोधायचा हे माहिती नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे. त्या प्रकारे तुम्ही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंटचे नंबर एकदा चेक करा आणि तुम्ही नंतरच तुमचे फॉर्म फिलअप करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बघा, कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन आपण आताच बोललेलो आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटला इथे यस क्लिक करा. डोमिसाईल नंबर टाका, कोणी दिलेला आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, या प्रकारे इथे नमूद करा आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकता. परंतु संपूर्ण माहिती एकदा परत चेक करा की तुम्ही टाकलेली माहिती, तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन ही प्रॉपर म्हणजे संपूर्ण माहिती ओके आहे का. जर ओके असेल तरच तुम्ही इथे सेव्ह करा, म्हणजे पहिलं पेज तुमचं सेव्ह होऊन जाणार. आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर एकदा आपल्या चॅनलवर नवीन जो GR लागू झालेला आहे त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तो GR सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. GR चेक करा, त्यामध्ये AT-KT विद्यार्थी चालतात का, त्यानंतर इन्कम किती लागणार आहे, पर्सेंटेज किती लागणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे. त्याप्रकारे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. स्वाधारचा फॉर्म भरायच्या अगोदर संपूर्ण माहिती ओके असेल तर इथे सेव्हला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस आलेला असेल तो म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचा. त्यानंतर इथे विचारण्यात आला आहे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस. तर प्रेझेंट ॲड्रेसमध्ये जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे, कारण जी स्कॉलरशिप आहे ही आपल्याला रेंटनी राहत आहे म्हणून मिळत आहे, तर जिथे तुम्ही रेंटनी राहत आहे तिथला ॲड्रेस इथे संपूर्ण जी माहिती आहे ही नमूद करा. ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्याला राहत असेल, एखादा विद्यार्थी वर्धा डिस्ट्रिक्टला असेल तर पुण्याला शिकायला गेला असेल तर इथे तुम्ही पुण्याचा ॲड्रेस टाका. त्याप्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. इथे तुमचा ॲड्रेस, इथे तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, हा तुमचा परमनंट ॲड्रेस, अशी इन्फॉर्मेशन यामध्ये इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. इथे तुमच्या वडिलाचा संपूर्ण ॲड्रेस तुम्ही इन्सर्ट करा. जो तुमचा परमनंट होता तोच तुमच्या वडिलाचा असू शकतो. त्यानंतर यामध्ये सुद्धा तुमचा वडिलांचा ॲड्रेस जो आहे कॉरस्पॉन्ड ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे, तो जर सेम असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस टाकू शकता. त्यानंतर इथे वडिलाची ईमेल ID असेल तर टाका आणि मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर हा कंपल्सरी असणार आहे, त्यामुळे मोबाईल नंबर टाकणं अतिशय गरजेचं आहे. तर मोबाईल नंबर टाका. ईमेल ID नसेल तुमचासुद्धा ईमेल ID तिथे तुम्ही इन्सर्ट करू शकता. तर अशा प्रकारे पॅरेंट्स ॲड्रेसमध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे करंट एज्युकेशन. करंट एज्युकेशनमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आता प्रवेश घेतलेला आहे 2025ला त्याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इन्सर्ट करायची आहे. तर इथे तुम्हाला महाराष्ट्र ऑलरेडी आलेला आहे. इथून जिल्हा, तालुका टाका, क्वालिफिकेशन लेवल म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनला आहे, 12वीला आहे, 11वीला आहे, अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, अशा प्रकारे माहिती द्यावी लागेल. इथून तुमची स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स आहे, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, या प्रकारे तुम्हाला इन्सर्ट करावे लागेल. त्यानंतर कॉलेजचे नाव, तुमचा कोर्स सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर करंट ॲडमिशन म्हणजे कोणत्या वर्षी झाली आहे तर 2025 येणार, कारण की आपण हा फ्रेश फॉर्म भरतो आहे. 2025चं तिथे ऑप्शन येऊन जाणार. त्यानंतर इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर येणार. त्यानंतर कम्प्लीट ऑर परसुईंग, तर परसुईंग येणार कारण की फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली आहे तर इथे परसुईंग ऑप्शन येणार तुम्हाला. त्यानंतर तुमचा कोर्स कोणता आहे, प्रोफेशनल आहे, नॉन प्रोफेशनल आहे, हे तुम्ही एकदा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर संपूर्ण माहिती येऊन जाणार. आणि त्यानंतर मोड, इथे मोडमध्ये रेग्युलर ऑप्शन येणार. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन भरायची आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे हा सेव्ह होऊन जाणार. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती आम्ही फिल केलेली आहे. जे आता आपण डिस्कस केली आहे त्याप्रकारे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी दाखवलेला आहे. 2025ला ॲडमिशन आहे, परसुईंग आहे, 1/7/2025ला ॲडमिशन झालेली आहे. अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे म्हणजे डिग्री कोर्स आहे. अशा प्रकारे संपूर्ण कॉलेज वगैरे संपूर्ण माहिती फिल केलेली. याच प्रकारे तुम्हीसुद्धा तुमची माहिती फिल करू शकता. कोणताही कोर्स असो तुमचा, त्याप्रकारे माहिती फिल केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंग इयर कधी आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश कधी घेतला 2025. फ्रेश विद्यार्थी आहे, नवीन फॉर्म आहे, त्यामुळे कॉलेजचे नाव,
कशासाठी ॲडमिशन आहे बघू शकता, फर्स्ट इयर परसुईंग आहे. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल करा. हा जो कोर्स आहे हा प्रोफेशनल कोर्स आहे. तुम्ही BComला असेल तर तुमचा नॉन प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट करून तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. अशा प्रकारे करंट एज्युकेशनमध्ये फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांनी त्यांचं या वर्षीची ॲडमिशन घेतलेली आहे, त्याप्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. जर संपूर्ण माहिती ओके आहे एकदा चेक करा. जर ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायचं आहे पास्ट एज्युकेशन. पास्ट एज्युकेशन म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे. आता हा विद्यार्थी डिग्रीला आहे म्हणजे हा विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी कंप्लीट केलेली आहे. जर आपण एखादा विद्यार्थी ME MTechचा असेल तर तो विद्यार्थी काय एज्युकेशन कंप्लीट करेल, 10वी करेल, 12वी करेल आणि डिग्रीसुद्धा करू शकते. एखादा विद्यार्थी डिप्लोमासुद्धा करू शकते. तर डिप्लोमाची इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲड करावी लागेल. अशा प्रकारे पास्टमध्ये तुम्हाला 10वीपासून तर लास्ट एज्युकेशनपर्यंत संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करावी लागेल. तर कशी बघा, यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, त्यानंतर लेवल 10वी आहे, 12वी आहे, डिग्री आहे, डिप्लोमा आहे, स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स जी आपण बोललो होतो, कॉलेजचे नाव, कोर्स कोणता आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती होती, बोर्ड होतं, युनिव्हर्सिटी होती, एज्युकेशन मोड रेग्युलर, ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर. इथे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर. समजा 10वीचा विद्यार्थी काय करेल, 2022ला जर तो पास असेल तर तो ॲडमिशन इयर म्हणजे 2021 करेल आणि पासिंगमध्ये 22 करेल, म्हणजे 21 आणि 22 एक वर्ष. सेम तसंच एखादा विद्यार्थी जर डिग्रीला असेल, PGचा फॉर्म भरत असेल, तो 2020ला जर त्याने ॲडमिशन घेतली तर 2020 ॲडमिशन इयरमध्ये टाकेल आणि पासिंग इयर किती टाकेल, 2023. 3 वर्षाची डिग्री म्हणजे पासिंग इयर हे आणि ॲडमिशन इयर हे 3 वर्षाची डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे एज्युकेशन आहे स्टार्टिंग इयर आणि पासिंग इयर असे बरोबर इन्सर्ट करून तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती टाकायची आहे, रिझल्ट टाकायचा, अटेम्पमध्ये 1 टाकायचं, पर्सेंटेज जे आहे ते टाकायचे. इथे तुम्हाला तुमची मार्कशीट अपलोड करावी लागेल आणि त्यानंतर इथून तुम्हाला सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर तुमचं जे एज्युकेशन तुम्ही टाकलेलं आहे हे ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाणार स्टेप बाय स्टेप. 10वी, 12वी, डिग्री, डिप्लोमा, तुमचे जेवढे एज्युकेशन असेल. एखाद्या वेळेला 10वी असेल, 11वीचा विद्यार्थी फक्त 10वीच ॲड करेल. 12वीवाला विद्यार्थी असेल तर 11वी आणि 10वी ॲड करेल. डिग्रीवाला विद्यार्थी असेल तर तो 10वी करेल आणि 12वी ॲड करेल. 11वी ॲड करायची गरज पडत नाही. तर मग 10वी आणि 12वी आणि डिग्रीचा शिकत आहे असं दाखवेल तो. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती जशी सांगितली आहे त्याप्रकारे 10वीची माहिती फिलअप केलेली आहे. अटेम्पमध्ये 1 आहे, इथे पर्सेंटेज टाकायचे बाकी आहे. इथे एक मार्कशीट अपलोड करायची आहे, 256 KB आहे बहुतेक काहीतरी. तर PDF अपलोड करू शकता तुम्ही. लास्टमध्ये तुम्हाला सांगतोय डॉक्युमेंट्स कशा स्वरूपामध्ये पाहिजे आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲड करा आणि सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन दिला आहे सेव्हचं, सेव्ह करून घ्या. 10वी केलेली आहे, याच प्रकारे तुम्ही तुमची 12वी ॲड करा. डिग्रीवाले विद्यार्थी ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ॲडमिशन इयर 2021 आणि 22ला विद्यार्थी पास आहे. कोणता पास आहे, 10वी पास आहे. इथे तुम्हाला कॉलेजचे नाव, परसुईंग वगैरे म्हणजे पासिंग वगैरे संपूर्ण माहिती दिसून पडेल. इथून डिलीट करू शकता चुकलं असेल तर. जर बरोबर असेल तर डिलीट करायचं नाही आहे. सेम आता हे ॲड केलं आहे, सेम आता इथून 12वी ॲड करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पास्ट एज्युकेशन स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तुम्हाला 4 क्वेश्चन विचारण्यात आले आहे, बघू शकता. यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही कोणती मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का, दुसरी कोणती गव्हर्नमेंटकडून जेही कोणती स्कॉलरशिप असेल किंवा कोणती स्कॉलरशिप तुम्ही घेत आहे का. तर इथे तुम्हाला नो करावं लागेल. कारण जर तुम्ही कोणती वेगळी स्कॉलरशिप घेत असाल तर तुम्हाला म्हणजे एक MHA-DBT सोडून बरं, MHA-DBT स्कॉलरशिप ही वेगळी आणि मेंटेनन्स स्कॉलरशिप वेगळी. तर ती जर स्कॉलरशिप तुम्ही मेंटेनन्स कोणती घेत असाल तर तुम्हाला इथं यस करावं लागेल. तर यस केलं तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यानंतर डिसेबिलिटी, हँडिकॅप आहे का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर बघा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये हा कोर्स आहे का, म्हणजे तुम्ही ज्याही जिल्ह्यामधून आलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये हा कोर्स आहे का, इंजिनिअरिंग, फार्मसी जेही तुम्ही शिकत असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला आहात का, म्हणजे सध्या तुम्ही हॉस्टेलला आहात का, कोणतेही गव्हर्नमेंट, प्रायव्हेट नाही हां, गव्हर्नमेंट असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. अशा प्रकारे संपूर्ण रीड करा आणि हे आन्सर तुम्हाला द्यावेच लागेल कारण कंपल्सरी आहे. तर संपूर्ण आन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डॉक्युमेंट लिस्ट अपलोड करणे. तर यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स चेक करा, त्याप्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर बघू शकता सर्वात प्रथम कास्ट सर्टिफिकेट 250 KB पर्यंत मागितलेलं आहे. 256 सांगितलं होतं आपण, परंतु नाही, तर 250 KB पर्यंत तुम्हाला PDF फाईल अपलोड करायची आहे. तर इथून तुम्हाला अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. अब बघा डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, हँडिकॅप असल्यास हँडिकॅप सर्टिफिकेट, मार्कशीट आणि TC सोबत अपलोड करायची. बोनाफाईड सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट, 2 वर्षाची गॅप चालते, 2 वर्षाच्या वर असेल तर गॅप चालत नाही. अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंट्स PDF स्वरूपामध्ये इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे.
त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म स्टुडंटचा, डिक्लेरेशन फॉर्म पॅरेंट्सचा, हे तर तसं पाहिलं तर वसतिगृहासाठी आहे, हे टाकायची गरज नाही आहे. जर तुम्हाला तुमच्या ऑफिसने म्हटलं टाका तरच तुम्ही टाका, अदरवाईज हे टाकायची गरज नाही आहे. कारण तुम्ही इथून ब्राउजसुद्धा करू शकता. म्हणजे हे जे डिक्लेरेशन फॉर्म आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोडचं, ॲरो दिलेला असा, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. एकदा रीड करा, हॉस्टेलसाठी आहे. जर लागू नसेल तर अपलोड करू नका. रेंट ॲग्रीमेंट टाका, जे तुम्ही रेंट ॲग्रीमेंट जिथेही भाड्यानं राहत आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बाय कॉलेज, म्हणजे तुमचं कॉलेज महानगरपालिकेच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये आहे का याबद्दलचं एक प्रमाणपत्र लागेल तुम्हाला. लास्ट इयरला आपण प्रोव्हाइड केलेलं होतं, तो व्हिडिओ बघा जर भेटत असेल तर. नाही तर या वर्षीला तुम्हाला परत त्या प्रकारचे सर्टिफिकेट व्हिडिओमार्फत व त्याबद्दलची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर अटेंडन्स सर्टिफिकेट 75% अटेंडन्स पाहिजे, त्याबद्दलचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा, 250 KBच्या आतमध्ये अपलोड करा. कोणत्याही प्रकारची अडचण आली कमेंट्स करा. आणि अतिशय महत्त्वाची, फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. एकदा जर तुम्ही फॉर्म सबमिट केला फायनल तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आहे. एडिट करायचं असेल तर तुम्हाला समाज कल्याण ऑफिस जावं लागेल, त्यांच्याकडून तुम्हाला एडिटचं ऑप्शन म्हणजे सेंडबॅक मागून तुम्ही मग एडिट करू शकता. लंबी प्रोसेस आहे, त्यामुळे फॉर्म फिलअप करताना एकदा व्यवस्थितरित्या विचार करूनच सबमिट करा. प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म चेक करू शकता. मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करतो, यामध्ये दिलेली एकूण एक इन्फॉर्मेशन, टाकलेले एकूण एक डॉक्युमेंट्स चेक करा. कारण भरपूर सारे विद्यार्थी असे म्हणतात की चुकून मी डॉक्युमेंट्स वेगळं अपलोड केलेलं आहे. कास्ट टाकायची होती, इन्कम टाकलं, इन्कम टाकायचं होतं, गॅप सर्टिफिकेट अपलोड केलं आहे. अशा प्रकारे भरपूर सारे विद्यार्थी नंतर कमेंट्स करतात. तर नंतर आपण काही करू शकत नाही, कारण एकदा तुम्ही फायनल सबमिट केला तर फॉर्म एडिट होत नाही. मी तुम्हाला परत तेच सांगतो की एडिट ऑप्शन नाही आहे. एडिटसाठी भरपूर मोठी प्रोसेस आहे, ती आपण करू शकत नाही आणि त्यामध्ये आपल्याला सपोर्टसुद्धा मिळत नाही लवकरात लवकर. तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म चेक करा, हे डॉक्युमेंट चेक करा. PDF स्वरूपामध्ये आहे, संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही चेक करू शकता. एकदा इथून क्लिक केल्यानंतर बघा, चेक करा प्रॉपर व्यवस्थित आहे का, कास्टमध्ये कास्ट आहे का, इन्कममध्ये इन्कम आहे का, एकदा चेक करा. जर ओके असेल आणि तुम्ही जर फॉर्म 2 वेळा व्यवस्थित चेक केलेला असेल तरच तुम्ही प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा. एकदा प्रोसीड टू अप्लायला क्लिक केलं की तुमचा फॉर्म फायनल सबमिट झाला. आणि एकदा फायनल सबमिट झाला की तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. जे विद्यार्थी आपला फॉर्म समाज कल्याण ऑफिसला सबमिट करतील त्यांचेच फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार आहे. फक्त ऑनलाईनमध्ये फॉर्म भरून ठेवू नका. जे ऑनलाईनमध्ये फॉर्म भरून ठेवतील त्यांचे फॉर्म ऑनलाईनमध्येच राहणार आहे, त्यांच्यावर कोणतीही प्रोसेस होणार नाही आहे. त्यामुळे हे फॉर्म तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे. तर या प्रोसेसनी नवीन विद्यार्थी म्हणजे फर्स्ट इयरवाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर लवकरात लवकर फॉर्म भरा. काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा. कोणती अडचण आल्यास तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजना 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.